अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातल्या घरामध्ये घुसून चाकू हल्ला। मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्यात सैफ जखमी। लीलावती रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर। अज्ञाताच्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवरती तब्बल 10 सेंटीमीटरचा वार। हात आणि पाठीवर ही जखम। पाठीत रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी ऑपरेशन। विधानसभा निवडणुकीनंतर बारामती कृषी प्रदर्शनामध्ये पवार काका पुतणे एकाच मंचावर। शरद पवार उद्घाटनाऐवजी थेट सभेला येणार, तर उपमुख्यमंत्री अजितदादांसह पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री कोकाटे यांची उद्घाटनाला हजेरी। मस्साजोग आणि परभणी प्रकरणी 2 वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा। घटनांचा क्रम, कारण आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास। वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठा राडा। बीडमधील तणाव निवळण्याला प्राधान्य। मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असं म्हणाल्या पंकजा मुंडे। खंडणी वसुलीमध्ये अडथळा ठरल्यामुळे सरपंच देशमुखांची हत्या। एसआयटीचा कोर्टात आरोप। हत्येच्या दिवशी मारेकरी आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचाही दावा। विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर आज आमदार अपात्रतेची सुनावणी। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी। ओला उबरप्रमाणेच राज्यभरामध्ये लवकरच बाईक टॅक्सी सेवा। आगामी 1-2 महिन्यामध्ये परिवहन विभागाकडून ॲग्रिगेटर अधिनियमाच्या अंमलबजावणीची शक्यता। भारतीय शेअर बाजारामध्ये भूकंप आणणारी हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। हिंडनबर्गचे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे निर्णय घेतल्याचा संस्थापक नाथन अँडरसन यांचा दावा। तब्बल 1.5 वर्षानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी। अमेरिका, इजिप्त आणि कतारची यशस्वी मध्यस्थी। इस्रायल मंत्रिमंडळाच्या अनुमतीची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।